राधे राधे. कशात सगळे? रविवारचा दिवस म्हटला की किचनमध्ये कसा निघून जातो आणि कसा नाही काही समजत नाही. कधी कधी वाटतं की आम्हा बायकांसाठी ही एक रविवार सुट्टी असायला हवी होती. असो, आमच्या बाईने मात्र मोबाईलमध्ये कोणतीही रेसिपी पाहिली की ती रेसिपी आणून मला करून द्यावीच लागते. बाईची इच्छा होती की बऱ्याच दिवसापासून छानपैकी मला कुरकुरे करून हवे होते. ते कुरकुरे हवे होते पास्त्याचे. पास्ता बॉईल करून घेतला, छान चाट मसाला टाकून त्याला आणि कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला तळून घेतलं छानपैकी. मग त्याची कुरकुरे रेडी होते. आता या मटकू बाहेर झाली होती सर्दी. तर उन्हाळा म्हणलं की आईस्क्रीम आणि कैरी खाल्याशिवाय लेकरं काही ऐकत नाही. आता बाईची इच्छा होती, दादूला लावलेलं होतं सलाईनसमोरच्या, तिलाही सलाईन लावून घ्यायचं होतं. मग काय बाईचं कशी बशी ट्रीटमेंट वगैरे घेतली, औषध वगैरे दिलं की निघालो होतं आम्ही एका ठिकाणी जाण्यासाठी. रविवार सुट्टी असली ना, आमच्या जिव्हाळा मित्र जो ग्रुप आहे त्यांच्याकडे 1-2 महिने झाले की काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. मग काय, आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं तुषार भैया आणि प्रणिता यांच्याकडे. त्यांच्या घरी गेल्यानंतर छानपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून पटापट स्वयंपाक केला. सगळ्यांनी गप्पागोष्टी करता करता आमचा स्वयंपाक कसा झाला काही समजलंच नाही. एकमेकीला रेसिपी विचार एकमेकींचं सजेशन घेत घेत आमचा दिवसही मस्त मजेत आणि आनंदामध्ये गेला. आणि स्वयंपाकही खूप छान झाला होता. स्वयंपाक रेडी करून होता आणि सगळे पुरुष मंडळी मात्र जेवणाची वाट बघत होते. देवाला एकादशी असल्यामुळं उसळ केली होती आणि उसळीचा नैवेद्य वगैरे दाखवला. लगेच आमच्या मधामध्ये नाश्ता वगैरे करणंही सुरू होतं. प्रणिताने लगेच खरबूज वगैरे चिरून दिले आणि आम्हा सगळ्यांना खायला दिलं. मग गप्पा गोष्टी करता करता संध्याकाळचे 8-9 वाजले माहीत पडलं नाही. खरंच मित्र असं म्हणतात ना की रक्ताचं नातं असणं जरुरी नसतं. काही काही नाते रक्ताचे असतात पण तिथं विश्वास नसतो. आणि काही काही नाते हे रक्ताचे नसून हे त्यांच्यामध्ये विश्वास मात्र खूप दृढ असतो. प्रत्येक नातं याला म्हणतात की ज्या नात्यामध्ये विश्वास, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असतो. ते नातं मग रक्ताचं असो किंवा मैत्रीचं किंवा अजून कुठलंही असो, विश्वास हा प्रत्येक नात्यामध्ये महत्त्वाचा असतो. सगळ्यांनी स्वयंपाक रेडी झाल्यानंतर 10-15 मिनटं आम्ही एकमेकांशी बोलून गप्पा गोष्टी केल्या की लगेच जिव्हाळा मित्रमंडळाच्या ग्रुपला लगेच आम्ही जेवायला वाटलं. छानपैकी सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि जेवणाची तारीफ करत घरी मात्र एकही नवरा किंवा एकही पुरुष आपल्या बायकोने केलेल्या स्वयंपाकाची अजिबात तारीफ करत नाही. पण इथं मात्र प्रत्येक आयटमची त्यांनी तारीफ केली होती की आजचा स्वयंपाक खूप छान झाला. ऋतुजाला होता उपवास, तर ऋतुजानं मस्तपैकी उसळीचा आनंद घेताना आम्ही सगळ्या जणी मिळून जेवायला बसलो. चिल्लर पार्टीलाही जेवण खूप मस्त आवडलं होतं आणि सगळ्यासोबत पंक्तीमध्ये बसून जेवण करण्याचा आनंद ही काही खूप वेगळाच असतो. जेवण वगैरे झालं केलं की पसारा वगैरे आवरून घेतला आणि लगेच आम्ही लागलो पुन्हा गप्पा गोष्टी करण्यासाठी. 10 वाजले होते पण आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. श्रीकडे एवढीच प्रार्थना करते की हा आमचा ग्रुप असा सुख आणि समाधानामध्ये राहावं आणि आमच्यामधला विश्वास, प्रेम, हे आपुलकी कायम टिकून राहावं. लगेच झालं की परतीचा प्रवास आला आणि आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो. खरंच खूप चांगला दिवस गेला कालचा आणि सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये खूप मन मोकळं, माहेरी गेल्याची फिलिंग आलेली होती. तुम्हालाही कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जे कोण नवीन असतील तर वर्षाकडच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा बाय बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट मात्र नक्की